साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा मी रात्रभर भिजवून घेतला आहे आणि त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून त्यामध्ये पातळ कापून घेतलेले बटाटे टाकले आणि ते चांगले आता मिक्स करून घ्यायचे आणि एकसारखे हलवून चांगले परतून घ्यायचे। बरेच जण बटाटा उकडून पण घेतात, नंतर त्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिट परतून घ्यायचे। त्याच्यानंतर शेंगदाणे आणि एक हिरवी मिरची ही मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे चांगले आणि ही हिरवी मिरची ही पण पातळ बारीक कापून घ्यायची। आणि आता आपण बटाटे शिजले का ते बघूया। तर आपले बटाटे शिजले आणि आता त्यामध्ये ही हिरवी मिरची ही आपण टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊ। हे बघा असं चांगलं परतून घ्यायचं एकसारखं आणि आता त्यामध्ये साबुदाण्यामध्ये हे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचं आहे आणि तो हाताने किंवा चमच्याने चांगला मिक्स करून घ्यायचा। आणि बघा आता हे मिक्स केलेलं साबुदाणा आहे तो आपण कढईमध्ये टाकून घेऊया आणि नंतर चांगला उलटणीने मिक्स करून घ्यायचं। चांगलं उलटणीने परतून घ्यायचं हे बघा एकसारखं परतवत राहायचं आणि गॅस हा मीडियम ठेवायचा आहे, त्यामुळे खिचडी खाली लागत नाही। नंतर 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ आपण या अगोदरही थोडंसं टाकलं होतं। हे बघा असं चांगलं परतवत राहायचं खिचडी एकसारखे हलवत राहिल्यामुळे आणि मिडियम गॅसमुळे काय होते खिचडी आपली चांगली परतली जाते, खाली लागत नाही आणि साबुदाणा सफेद दिसत नाही म्हणजे आपली खिचडी परतली आहे। ही आपली खिचडी तयार झाली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे।